नालंदा जगातलं पहिलं निवासी विद्यापीठ. त्यावेळचं त्याचं नाव होतं नालंदा महाविहार. इसवी सनाच्या 5व्या शतकात म्हणजेच 427 साली गुप्त शासक कुमारगुप्तानं या विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली. या विद्यापीठात साधारणतः 2000 शिक्षक आणि 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे संदर्भ आढळतात. 670 साली भारतात आलेला आय सिंग हा चायनीज प्रवासी माहिती नोंदवून ठेवतो. इथं 2000 विद्यार्थी अध्ययन करत होते, तर त्यांचं पालकत्व 200 गावांनी घेतलेलं होतं. त्याशिवाय नागार्जुन, आर्यभट्ट, धर्मकीर्ती यांसारखे विख्यात शिक्षक इथं विद्यादानाचं काम करत होते. हुआन सॅंग हा चायनीज प्रवासी साधारणतः 5 वर्ष इथं अध्ययनासाठी थांबला होता. त्यानं या नालंदा विद्यापीठाची बरीच अशी माहिती नोंदवून ठेवली. यात विशेष म्हणजे इथं प्रवेशासाठी विशेष तोंडी परीक्षा होती, ज्यात केवळ 20% विद्यार्थी पास व्हायचे. आता ती परीक्षा किती कठीण असेल याचा अंदाज 8वी पर्यंत शासनानं उपकृत होऊन पास केलेल्या आपल्या पिढीला कितपत येईल हा एक निराळाच प्रश्न आहे. याशिवाय इथं अभ्यासले जाणारे विषय पाहिले तर त्याचाही आवाका मोठा असल्याचं पाहायला मिळतं. यात प्रामुख्यानं महायान, हीनयान बुद्धिझम, तत्वज्ञान, तर्क, व्याकरण, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद इत्यादी विषय होते. या विद्यापीठाची वाटचाल पाहायची झाली तर वर्धन घराण्याचा राजा हर्षवर्धन याच्या काळात या विद्यापीठाची प्रचंड भरभराट झालेली दिसते. पाल घराण्याच्या काळात तर या विद्यापीठानं उत्कर्षाचे नवे अध्याय गाठले. हुआन सॅंग, आय सिंग आणि मोक्स देवा यासारख्या चायनीज प्रवाशांनी नालंदाला भेटी दिल्या आणि त्यांनी याविषयीच्या ज्या नोंदी करून ठेवल्या त्या आपल्याला आज नालंदाचं वैभव अभ्यासण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. नालंदाचा इतिहास पाहायचा तर नालंदावर झालेले हल्ले देखील अभ्यासावे लागतात. नालंदावर पहिला हल्ला झाला गुप्त शासक समुद्रगुप्ताच्या कालखंडात. इसवी सन 455 ते 470 साधारणतः या दरम्यानच्या काळात झाला. हा हल्ला मध्य आशियातील आक्रमणकारी जमात अर्थात हुनांनी केला. सुदैवानं स्कंदगुप्तानं तिची पुनर्बांधणी केली. हा स्कंदगुप्त तोच होता ज्यानं नालंदात एक फार मोठं ग्रंथालय बांधलेलं होतं. नालंदावर दुसरा हल्ला झाला इसवी सनाच्या 7व्या शतकात बंगालमधल्या गौडांकडून. यानंतर विद्यापीठाची पुनर्बांधणी केली वर्धन घराण्यातील हर्षवर्धनानं. यानंतर झालेला तिसरा आणि शेवटचा हल्ला हा सर्वात घातक आणि विध्वंस करणारा ठरला. जाणकार सांगतात कितीतरी दिवस नालंदा जळत होतं आणि आगीतच वैभवशाली इतिहास हाक झाला. 1193 साली हा हल्ला केला कुतुबुद्दीन ऐबकाचा सेनापती बख्तियार खिल्जीनं. या हल्ल्याची दाहकता यावरून लक्षात घ्या, यानंतर नालंदा कधीच पूर्ववत झालं नाही. उरले ते या वैभवशाली विद्यापीठाचे भग्नावशेष. हेच अवशेष सगळ्यात आधी 1812 साली स्कॉटिश सर्वेयर फ्रान्सिस बुचानन हॅमिल्टन यानं शोधून काढले आणि पुढं 1861 साली अलेक्झांडर कनिंघम यांनी इथं एक संघटित प्राचीन विद्यापीठ असल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे भग्नावशेषात उरलेल्या नालंदा विद्यापीठाचा समावेश संयुक्त राष्ट्र संघटनेनं 2016 साली UN हेरिटेज साइट्स या प्रतिष्ठित यादीत केला. 2006 साली बिहार विधानसभेच्या संयुक्त सत्राला राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम संबोधित करत होते आणि याच संबोधनावेळी कलामांनी प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या पुनरुत्थानाचा प्रस्ताव मांडला. पुढं भारताच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सिंगापूर सरकारसोबत ईस्ट एशिया समिटनं चांगलाच पाठिंबा दिला.
आणि 2010 साली नालंदा युनिव्हर्सिटी ऍक्ट पारित झाल्याबरोबर प्रकल्पास वैधानिक स्वरूप प्राप्त झालं. वास्तुशिल्प कन्सल्टंटचे सर्वेसर्वा B.V. जोशी यांच्या मास्टर प्लॅन नुसार मूळ नालंदापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर 485 एकरात आधुनिक नालंदाच्या बांधणीस सुरुवात झाली. 1800 करोड रुपयाच्या निधीत भव्य असा कार्बन फुटप्रिंट फ्री नेट झिरो कॅम्पस उभारला गेलाय, ज्याच्या 100 एकरात ग्रीन कव्हर असून एवढ्याच क्षेत्रात वॉटर बॉडीज, वॉटर ट्रीटमेंट अँड रिसायकलिंग प्लांट, ऑन ग्रीड सोलार प्लांट अशा वेगवेगळ्या आधुनिक प्लांट्सची उभारणी केली गेली आहे. या व्यतिरिक्त 250 कॅपॅसिटी योगा सेंटर, स्टेट ऑफ आर्ट ऑडिटोरियम आणि भव्य असा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विद्यापीठाच्या आवारात आहे. आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेल्या या इमारतीचा उद्देश मात्र हजारो वर्षांपासून चालत आलेला आहे आणि तो म्हणजे विद्यादान. आणि यासाठीच 2014 साली पहिले 15 विद्यार्थी विद्यापीठात प्रविष्ट झाले. शिवाय नवीन बांधून तयार झालेल्या या विद्यापीठाचे पहिले चान्सलर सुद्धा या सगळ्या वैभवाला साजेशीर होते. ते म्हणजे नोबेल विजेते अर्थशास्त्री अमर्त्य सेन. तर नियमानुसार व्हिजिटर होते तेव्हाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. विद्यापीठात अभ्यासले जाणारे विषय पाहायचे तर प्रामुख्यानं बुद्धिझम स्टडीज, तत्वज्ञान, भाषा, साहित्य, धर्मांचा तवलनिक अभ्यास, पर्यावरण आणि शाश्वत विकास, आंतरराष्ट्रीय राजकारण हे प्रमुख विषय शिकवले जात आहेत. शिवाय सध्या तरी या विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाची सोय असून काळानुसार शिक्षणाचे परीघ पसरवण्याचा शासनाचा मानस आहे. विशेष म्हणजे या विद्यापीठाच्या उभारणीत भारताव्यतिरिक्त इतर 17 देशांनी योगदान दिलं. यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्रुनई, कंबोडिया, चायना, इंडोनेशिया, लाओस, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, साऊथ कोरिया, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम या देशांचा समावेश होतो. याशिवाय पंतप्रधान मोदींनी जेव्हा नालंदा विद्यापीठाचं उद्घाटन केलं त्यावेळी या सर्व देशांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते.